भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल हा सुरूच आहे। फडणवीस तंबी देत असले तरी पडळकरांच्या मागे भाजप भक्कमपणे उभी असल्याचं इशारा सभेतून स्पष्ट झालंय। कारण चंद्रकांत पाटलांनीही जयंत पाटलांना भाजपमध्ये यायचं असेल तर गोपीचंद पडळकरांच्या घोषणा द्याव्या लागतील असं म्हटलंय। महत्त्वाची बाब म्हणजे पडळकर जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका करतात आणि त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकासमोर मात्र नतमस्तक होतात आणि दुसरीकडे पवार गटातील कुणी जयंत पाटलांच्या बाजूने उभा राहिलेला दिसत नाही आणि त्यामुळे जयंत पाटील एकटे पडलेत का असा प्रश्न विचारला जातोय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। तरी बातमी पाहणार आहोत त्याआधी पुढची बातमी आहे नागपुरातून। नागपुरात 4.5 वर्षीय वरदा तिमांडे या चिमुकलीनं मुख्यमंत्री सहायता निधीत 5,000 रुपयांचा धनादेश दिलाय। राज्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा पुरता कोलमडलाय। त्याला उभारी देण्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी वरदानं आपल्या खाऊच्या पैशातून 5,000चा धनादेश सीएमओ फंडात दिलाय। हा धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भावुक झाले। तर या चिमुकलीनं धनादेश मुख्यमंत्री फडणवीसांना सुपूर्द केलाय। राज्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झालाय, पुरता कोलमडलाय आणि त्याला उभारी देण्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी वरदा या नावाच्या चिमुकलीनं आपल्या खाऊच्या पैशातून 5,000चा धनादेश सीएमओ फंडात दिलाय आणि लोकांसमोर एक आदर्शच या चिमुकलीनं घालून दिलाय। बळीराजासाठी थोडी का होईना अगदी छोटीशी मदत या चिमुकलीनं केली आहे। सीएमओ फंडात हा धनादेश देऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावलाय आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। नागपुरातली ही मुलगी आहे, अतिशय छोटी अशी 4.5 वर्षीय, तिचं नाव आहे वरदा तिमांडे। या चिमुकलीनं मुख्यमंत्री सहायता निधीत हा 5,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय। बळीराजासाठी तिने मदतीचा हात पुढे केलाय। 5,000 रुपयाचा धनादेश सीएमओ फंडाला तिने दिलाय।